एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला, खरंच तशी परिस्थिती होती. परंतु ज्यावेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग एक जमीन होती. शर्तभंग एका प्लॉटचा 3-3 वेळा झाला आहे. आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस मध्ये 3 वेळा शर्तभंग झाला, तर 3 वेळा 5-5% पैसे भरा, 5% प्लस 2.5%. तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग 5% वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत. महोदय, सन्मानित सदस्यांनी केली सूचना योग्य आहे. एकाच वेळी 5% जरी 3दा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी 3 वेळा करण्यापेक्षा 3 वेळा झालेलं हस्तांतर सुद्धा 5%नीच नियमानुसार महसूल आणि प्रशासन आज आपण सुधारित आदेश काढून अनेक वेळा अधिकारी स्वतःचं इंटरप्रिटेशन करतात. कारण आपण ज्यावेळेस शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर